अरनाला पुलिस स्टेशन से भी अधिकारी यहाँ पर आ गए। बहुत बहुत स्वागत है सर आपका। गुड इवनिंग और स्वागत है आपका। और यहाँ पर टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करने का निर्णय, 4 ओवरों का ये मुकाबला। 8 रन हुआ वीर वही 4। गैबी फैरो जी हैं यहाँ हमारे बीच, उनका स्वागत करते हुए राजेश पाटिल जी एक बार फिर से गैबी फैरो जी का यहाँ पर स्वागत करते हो। साथ ही साथ फ्रांसिस बंडिया जी भी यहाँ पर उपस्थित हैं, जो कल शाम के समय भी यहाँ पर खिलाड़ियों के बहुत हौसला अफजाई कर रहे थे। ऐसे फ्रांसिस बंडिया जी, यही तो क्रिकेट प्रेम है। और ऐसे जब क्रिकेट रसिक आ जाते हैं, जब खिलाड़ियों का हौसला अफजाई करते हैं तो देखते ही बनता है। बहुत बहुत आभार सर आप लोगों का। तो मुकाबले की शुरुआत होने जा रही है। अब 4 ओवर का मुकाबला। ये पहला पावर प्ले का ओवर रहेगा और गेंदबाजी की शुरुआत करते ओवर बाएं हाथ से ओवर द विकेट। पहली गेंद हवा में खेलते हुए कबीर हैं वहां पर बल्लेबाज। इनकी पारी हो गई समाप्त। बिल्कुल छोटी पारी रही। पहला झटका लगता हुआ जीएल स्पोर्ट्स मल्हार को 0 पर 1। अरे नहीं, उसको बोला यहाँ पर। चला। और अब यहाँ पर टेक्नो स्पोर्ट्स के लिए देखिए, गेंदबाजों के लिए फ्रांसिस बंडिया जी की तरफ से प्रत्येक विकेट पर 100 रुपये का इनाम यहाँ पर फ्रांसिस जी के सौजन्य से आता हुआ, रक्षात्मक तरीके से खेलते हुए। तो ये जितने भी लोग यहाँ पर सामने खड़े, शॉन जरा सभी लोगों को वहाँ से हटा दें, थोड़ा सा पीछे कर दें। फिलहाल ओवर की अगली गेंद इस बार रक्षात्मक तरीके से सनी पटेल इस गेंद को खेलते हुए 1 रन और प्राप्त करते हुए। हालांकि बीच में एक चौका भी देखने को मिला। दोनों प्रारंभिक बल्लेबाज एक जोड़ी टूटती हुई। और अब सनी के साथ हैं विघ्नेश। ड्राइव बहुत ही लाजवाब, यहाँ पर गैप को ढूंढ लिया। मारे का पार मिलेंगे रन 4। ये है बल्लेबाज विघ्नेश। चौका आता हुआ। तो ये पहला चौका आता हुआ और चौके के साथ साथ 100 रुपये का इनाम भी आता हुआ। यहाँ पर तालमेल में कमी, नतीजा अब सनी पटेल की पारी होगी समाप्त। दूसरा झटका लगता हुआ। ड्राइव करना चाहते थे, बाहरी किनारा लगा, थर्डमैन पर खिलाड़ी तैनात और नतीजा सनी को जाना होगा डगआउट की ओर।
हाँ हो गया ना। हाँ हुआ। जब बोलेंगे तभी, जब बोलेंगे तो पहला ओवर हो चला है समाप्त। पहले की बाद 10 2 विकेटों के नुकसान पर कबीर और सनी की पारी हुई समाप्त। सनी पटेल बड़ी ही दुर्भाग्यवश रनआउट के जरिए डगआउट में है और अब विघ्नेश के साथ संतोष गए हैं बल्लेबाजी करने, सतीश गए हैं बल्लेबाजी करने के लिए। विघ्नेश और सतीश ये दोनों ही बड़े स्ट्रोक खेलने में महारत रखते हैं, लेकिन वहीं पर अब बॉलिंग में भी बदलाव होता हुआ दूर वाले छोर से अब बॉलिंग कमान संभालते हुए टेक्नो का कोई भी एक अतिरिक्त खिलाड़ी रहेगा तो प्लीज यहाँ आ जाएं जरा। आदिल 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 है आदिल आदिल के ओवर की पहली गेंद हवा में और ये तीसरा झटका लगता हुआ। तो यहाँ सतीश की पारी भी बहुत ही छोटी साबित होते हुए जुनैद जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। विघ्नेश के साथ किस तरीके की बल्लेबाजी करते हैं देखने लायक रहेगा। फिलहाल टेक्नो स्पोर्ट्स बिल्कुल एक बेहतरीन एक प्रतिष्ठित यहाँ पर गेंदबाजी को अंजाम देते हुए 2023 में कंधारी किंग्स ये विजेता थे, टाइटल विजेता थे। 2024 में ठाकुर 11 और बिल्कुल एक दुर्भाग्यवश हमने देखा किस तरह से एलिमिनेटर में एलिमिनेट होते हुए ठाकुर 11 की टीम, जहां पर ऑल इंडिया आइकन भावेश पवार की अनुपस्थिति और गोविंद मैकमिलन की चोट से उभर नहीं पाई थी पूरी टीम। लेकिन टेक्नो स्पोर्ट्स बिल्कुल एक चैंपियन की भांति खेलते हुए रक्षात्मक तरीके से गेंद को खेलना चाहते थे, कवर के क्षेत्र में बॉलर की दिशा में खेल बैठे हैं। तो गैबी फैरो की तरफ से लगातार 3 सिक्सर अगर जड़ते हैं दोनों में से कोई भी बल्लेबाज 500 रुपए का इनाम के हकदार होंगे। फिलहाल यहां पर जुनैद के बल्ले से स्ट्रोक आता हुआ लॉन्ग ऑफ क्लियर नहीं हो पाएगा, वहां पर विकेट का पतन होता हुआ और देखते ही देखते GLS मल्हार स्पोर्ट्स के यहां पर विकेटें और उनके सारे विकेट धराशायी होते हुए ये विकेट नंबर 4 गिरा। ये यूनिटी प्रीमियर लीग है जिसका सीधा प्रसारण आप डीको स्पोर्ट्स पर देख रहे हैं, जिसके आयोजन करता है सुपर बॉयज़। और सुपर बॉयज़ के जो भी अहम कमेटी मेंबर्स हैं वो थोड़ा जो मंच है मंच के करीब रहें। शॉन पुरकर आपसे भी निवेदन है कि मंच के करीब आएँ। जैसे कि मैंने कहा कि सुपर बॉयज़ क्योंकि ये अंतिम क्षण है, ये अंतिम मुकाबला है। महराज जा रहे हैं नए बैटर, महराज जाते जाते उनके लिए यहाँ पर इनाम भी आती हुई। 2000 3 बॉल 3 6 महराज मारा तो चेतन वगैरह से 2000। तो तमाम यहाँ पर इनाम आ रहे हैं। 3 सिक्सर गैबी पैरो की तरफ से 500 रुपए का इनाम, और अगर महराज खुद 3 सिक्स मारते हैं लगातार चेतन जी की तरफ से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। तो महराज के लिए भी हैं। गैबी फैरो साहब ने किसी भी बल्लेबाज के लिए लगातार 3 सिक्सर पर 500 रुपए का इनाम रखा है। तो तमाम यहाँ पर हौसला अफजाई होती हुई बल्लेबाजों के लिए, लेकिन इस बार अपील होती हुई महराज की पारी हुई समाप्त। एक तेज गति की गेंद थी, नीचे रहती हुई मोड़ना चाहते थे, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बिल्कुल स्टंप के करीब पाए गए और अंपायर में कोई हिचकिचाहट नहीं हुई, उंगली ऊपर की और LBW के जरिए एक और विकेट गिरता हुआ।
खेलने के लिए। तो पहला विकेट शून्य पर गिरा था, दूसरा साझेदारी हुई 10 रनों की, तीसरा विकेट 10 पर, चौथा विकेट 10 पर, पांचवा विकेट 10 पर। तो लगातार सारे वहां पर बल्लेबाज जा रहे हैं, आ रहे हैं, और वो जो खेल खेल रहे हैं उसमें यहाँ पर जो निपुणता थोड़ी सी कम दिख रही है, और टेक्नो स्पोर्ट्स के गेंदबाजों का दम अभी भी दिखता हुआ। तो जीएलएस मल्हार स्पोर्ट्स ने जिस तरह से ने फाइनल तक का सफर तय किया, पहला मुकाबला वो हारे, संघर्ष वहां देखने को मिला, उसके बाद उभरे और ऐसा उभरे कि अपने आप को फाइनल तक पहुंचाया। एलिमिनेटर राउंड में भी जिस तरह से टीम ओनर हितेश पाटिल का अंतिम क्षणों में 3 गेंदों पर 3 चौका देखते ही बना और 2 बेहतरीन कैच लेकर मैन ऑफ द मैच रहे थे। उनकी टीम यहां पर ग्रैंड फिनाले में आ गई है, 20-25 के टाइटल के बिल्कुल करीब है, लेकिन टेक्नो स्पोर्ट्स बिल्कुल कहाँ मानने वाली। अब हम देख रहे हैं विघ्नेश बहुत देर से नॉन स्ट्राइकर एंड पर खड़े हैं, और अब देखना है कि ये जो संयम भरी घड़ी थी विघ्नेश के लिए, जितना धैर्य का उन्होंने परिचय दिया, अब किस अंदाज में बल्लेबाजी को अंजाम देते हैं, क्योंकि बड़ा ही विचित्र आंकड़ा देखने को मिला। पहला विकेट शून्य पर जरूर गिरा था, लेकिन उसके बाद 10 रन की साझेदारी हुई। ऐसा लगा जीएलएस मल्हार स्पोर्ट्स उभरेंगे जरूर, लेकिन 10 के रन पर उसके बाद 4 विकेटें गिरते हुए। आदिल तेज गति के बल्लेबाज हैं, लेकिन विघ्नेश ने अब इनका आपा वहां पर जो खोया है इसे बरकरार रखते हुए ये पहला चौका आया। स्कोर है 15। रन 5 विकेट के नुकसान पर। अरे फाइनल में है ना वो। बोलते तो 3 सिक्सर के लिए गैबी फेरो ने जो इनाम रखा है वो अभी भी बल्लेबाजों के लिए वहां पर कायम है। तो लगातार ये हौसला अफजाई की जा रही है जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के बल्लेबाजों के लिए गैबी फेरो की तरफ से। गैबी फेरो यहाँ पर आए हैं, उपस्थित हैं और लगातार इस क्रिकेट का हौसला अफजाई कर रहे हैं। इस इनाम की राशि के जरिए 500 रुपये का इनाम रखा गया है। लगातार 3 सिक्सर अगर जड़ते हैं बल्लेबाज कोई भी हो जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के बल्लेबाजों के लिए, गैबी फेरो की तरफ से ये एक बेहतरीन सुनहरा अवसर, इनाम उनके लिए वहाँ प्रस्तुत होता हुआ। लगातार 3 सिक्सर पर 500 रुपये का इनाम गैबी फेरो की तरफ से है। अब आमिर दाफेदार आगे हैं, 1000 रुपये का अब यहाँ पर इनाम में बढ़ोतरी, 1000 रुपीज़ अब रखा गया है। लगातार 3 सिक्सर जड़ते हैं जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के किसी भी बल्लेबाज के लिए। बहुत ही अच्छा यहाँ पर ये दृश्य दिखता हुआ, कदमों का हल्का इस्तेमाल करते हुए केवल चिप किया इस गेंद को। खिलाड़ी मौजूद है, 1 रन के साथ चोर को बदलते हुए। एक बार फिर से विघ्नेश स्ट्राइकर एंड पर आते हुए संकेत दे रहे हैं कि एक बड़े रन की तरफ हम बढ़ेंगे। ये ओवर नंबर 3 चल रहा है। आमिर दाफेदार हैं गेंदबाज, टेक्नो स्पोर्ट्स के कप्तान उनके समक्ष हैं विघ्नेश। विघ्नेश की अगर मैं बात करूं तो इस समय 3 चौके और 1 सिंगल के सहारे 13 रनों पर खेल रहे हैं। तो यहाँ पर ये आसमानी शहर जरूर गेंद गई थी, लेकिन कैच वहां पर छूटता हुआ। एक रन और इस दरमियान टोटल अब बढ़ता हुआ 17 रनों पर, 17 रन 5 विकेटों के नुकसान पर। संकेत और विघ्नेश लगातार प्रत्येक मुकाबले में विघ्नेश ने एक मैच विनिंग पारी खेली है, अपना योगदान दिया है, कंट्रीब्यूट किया है। प्रत्येक 3 सिक्सर जड़ते हैं तो गैबी फेरो की तरफ से 1000 रुपये का इनाम बल्लेबाजों के लिए रखा गया है। तो अब देखना है कि इनाम के हकदार हो पाते हैं कि नहीं। फिलहाल विघ्नेश, ये ओवर नंबर 3 चल रहा है, 3 गेंदें फेंकी जा चुकी हैं। स्कोर पर नजर डालें तो 17 रन। एक बार फिर से सफल हुए थे
और इस तरीके का हौसला अफजाई बहुत कम देखने को मिलता है जब गैबी फेरो जैसे एक शख्सियत मंच पर आ जाते हैं, मंच की शोभा गरिमा को बढ़ा देते हैं और खिलाड़ियों का हौसला अफजाई कर देते हैं। लगातार 3 सिक्सर जड़ेंगे तो 1000 रुपये का इनाम गैबी फेरो जी की तरफ से है। तो बहुत अच्छा लगता है, बेहतरीन दृश्य है। गैबी जी यहाँ पर आए और उन्होंने खिलाड़ियों का हौसला अफजाई की। ये उछाल लेती हुई गेंद थी, इसका पीछा कर रहे थे बल्लेबाज विघ्नेश। वाइड का इशारा आया। 1 रन इस अतिरिक्त के सहारे टीम की रन संख्या जा पहुंची 19 रनों पर, 5 विकेटों के नुकसान पर। लेकिन विघ्नेश अभी भी डटे हुए हैं। विघ्नेश है तो मुमकिन है, ये विघ्न डालते हैं। चलिए 500 और यहाँ पर बढ़ता हुआ 3 सिक्सर पर गैबी फेरो लगातार शेयर मार्केट जिस तरह से उछाल लेती है, यहाँ पर उछाल लेने वाली बात हो रही है। 1500 रुपये का इनाम 3 सिक्सर पर रखा गया है। ये हवा में खेला गया स्ट्रोक, लेकिन ये गेंद क्या बाउंड्री लाइन के करीब जाएगी? नो मैन लैंड पर गेंद गिरी, कोई खिलाड़ी मौजूद नहीं थी। ओवर द कवर खेला, चौका बटोरा। शॉन है तो अब 1500 रुपये का इनाम हो चला है। यहाँ पर खिलाड़ियों का लगातार हौसला अफजाई कर रहे हैं गैबी फेरो जी, और बहुत कम ऐसे शख्सियत देखने को मिलते हैं मंच पर आसीन है। लेकिन यहाँ पर ये लाजवाब स्ट्रोक, पहले कवर्स पर, अब बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी वहाँ रोकने में समर्थ रहे। 2 रन इस दरमियान पूर्ण करते हुए क्या तीसरे के लिए निकलेंगे? 1 फॉर द थ्रो। 3 रन पूर्ण करते हुए 4 ओवरों का ये मुकाबला, ये ग्रैंड फिनाले चल रहा है टेक्नो स्पोर्ट्स बनाम GLS मल्हार के दरमियान। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का निर्णय, और निर्णय अब तक उनके पक्ष में जाता हुआ। हालांकि 5 विकेटें वहाँ पर जल्दी जल्दी गिरे। 26 रन टीम की रन संख्या, ओवर हुआ 3 समाप्त। अंतिम ओवर लेकर टेक्नो की तरफ से कौन से गेंदबाज आएंगे और अंतिम ओवर में क्या रणनीति रहेगी? क्या विघ्नेश बिल्कुल अपने ओपोनेंट टेक्नो स्पोर्ट्स के खेमे में विघ्न डालते हैं कि नहीं? और ये जाने जाते हैं, ये इस तरीके के विघ्न के लिए जाने जाते हैं, मशहूर हैं, अच्छी गेंदबाजी करते हैं, लेकिन अब बल्लेबाजी से भी बहुत अच्छा कंट्रीब्यूशन दे रहे हैं अपने टीम के लिए। फिलहाल गैबी फेरो जी ने जो इनाम की राशि थी 3 गेंदों पर 3 सिक्सर जड़ते हैं तो 1500 रुपये, और अब 2000 हो गया है। तो अब 2000 रुपये का इनाम हो गया है। 3 सिक्सर जड़ते हैं, 2000 रुपये का इनाम। ऐसा लग रहा है विघ्नेश इस इनाम के हकदार हो पाएंगे कि नहीं, बशर्ते आपको 3 सिक्सर जड़ने हैं 3 गेंदों पर। गैबी फेरो, इनकी जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। बहुत ही जबरदस्त एक व्यक्तिमत आए, आते आते उन्होंने खिलाड़ियों का मान सम्मान और उनका हौसला अफजाई बढ़ाया। बहुत अच्छा लगा। तो यहाँ अंतिम ओवर लेकर अब जो गेंदबाज आ रहे हैं, महमूद, और इन्होंने टेक्नो स्पोर्ट्स को जीत दिलाई थी अपने बेहतरीन गेंदबाजी के जरिए। अंतिम ओवर है, महमूद है गेंदबाज, उनके समक्ष हैं विघ्नेश तोड़े। ये बहुत ही घातक बल्लेबाज हैं और आतंकित करते हैं गेंदबाजों को। उछाल लेती हुई गेंद थी, ठीक तरह से बल्ले पे आई नहीं, दूसरे रन के लिए पलटेंगे जरूर। थ्रो जब तक डीप से आता, पहला रन बहुत तेज गति से दौड़ा था। विकेटों के बीच में आप जितने तेज गति से दौड़ेंगे, दूसरा रन उतना ही आसान हो जाएगा। साल भर आप पढ़ाई करेंगे तो परीक्षा के दिन आपको ज़्यादा वहाँ पर माथापंची नहीं करना पड़ेगा। तो उसी तर्ज पर जब आप पहले रन के लिए तेज़ गति से दौड़ते हैं तो दूसरा रन बिल्कुल आसानी से पूर्ण हो जाएगा। थोड़ा हैमस्ट्रिंग का वहाँ पर दिक्कत होता हुआ बल्लेबाज विघ्नेश को। और यहां पर फाइन लेग पर यह ऊंचा उठता हुआ स्ट्रोक, कोई खिलाड़ी वहां पर पहुंचने में थोड़े से दूर रह गए। एक बाउंस के बाद 4 रन। गैबी फेरो का जो इनाम है 2000 रुपए का, अब तक वो बल्लेबाज उसे पूर्ण नहीं कर पा रहे हैं। लगातार 3 गेंदों पर 3 सिक्सर पर गैबी फेरो जी की तरफ से 2000 रुपए का इनाम रखा गया। लेकिन यहां पर चौका आया, चौके के सारे स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर 5 विकेटों के नुकसान पर। झटके जरूर लगे, लेकिन विघ्नेश हैं वहां पर। 2500 तो और 500 बढ़ते हुए 2500 रुपए का इनाम आ गया है गैबी जी की तरफ से।
वो प्रयास कर रहे हैं कि बल्लेबाज कुछ आसमानी शहर पर गेंद को भेजे, लेकिन लड़खड़ा रहे हैं, संघर्ष कर रहे हैं बल्लेबाज विघ्नेश। देखिए दौड़ नहीं पा रहे हैं ठीक से। अंततः देखना है, ये थ्रो लगा है लेकिन सही सलामत घर में, और दौड़कर 4 रन पूर्ण कर लिया गया है। क्या बात है। वहाँ पर हालत उनकी बुरी है, हैमस्ट्रिंग से उभर रहे हैं, दौड़ने में थोड़ा से असमर्थ वहाँ पर हो रहे हैं, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट के लिए वो पूरा वहाँ पर अपने आप को समर्पित करते हुए विघ्नेश तोड़े। विघ्नेश की अगर व्यक्तिगत रनों की मैं बात करूं तो विघ्नेश अपने व्यक्तिगत जो उनका स्कोर है, कितने पे है? 31 31 पर खेल रहे हैं। कुल मिलाकर टीम की अगर रन संख्या देखें तो 36 है और 31 रनों पर विघ्नेश हैं, यानी कि मैक्सिमम 90% का रन तो विघ्नेश बनाए हैं। यह हवा में गेंद, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गलती नहीं करते हुए, जब आपको हैमस्ट्रिंग से आप उभर रहे हैं, पैर में वो दर्द है, बैकफुट पर जाना और इस गेंद को ताकतवर प्रहार करना आसान नहीं होगा। फिलहाल विघ्नेश ने अपनी बहुत अच्छी पारी खेली। मैं यही कहना चाहूँगा, इस खिलाड़ी का तालियों से हौसला अफजाई होना चाहिए। जो क्रिकेट के प्रेमी हैं, जो जहाँ है वहीं से इस खिलाड़ी का हौसला अफजाई करे। दर्द से कहरा रहे थे लेकिन उन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की, और यही होता है क्रिकेट का प्रेम। इसलिए तो कई हम ऐसे खिलाड़ियों को देखते हैं जिनका जो धर्म होता है वो क्रिकेट होता है। कई लोगों ने तो हाथों में गुदा के रखा है, क्रिकेट इज माय रिलीजन। आज वही टी शर्ट पहनकर मैं भी यहाँ पर कमेंट्री कर रहा हूँ जिसके पीछे लिखा है क्रिकेट इज माय रिलीजन। धर्म कुछ भी हो लेकिन क्रिकेट से बड़ा कोई धर्म नहीं होता है, ये खेल ही ऐसा है। बहुत अच्छी बल्लेबाजी, ऑलराउंड परफॉर्मेंस। 31 रन बनाकर विघ्नेश डगआउट की ओर आते हुए एक अच्छी पारी खेली विघ्नेश ने। अपनी टीम की स्थिति में सुधार उन्होंने लाया। तो गैबी फैरोजी ने, अब अगर गेंदें देखी जाएं तो इस समय कितना बॉल बाकी है? बॉल कितना बाकी? 2 बॉल बाकी है। 2 गेंदें बची हैं। तो उन्होंने अभी भी कहा है कि अगर 2 गेंदों पर 2 सिक्सर वहां पर जड़ देते हैं तो कुल मिलाकर 3000 रुपये का आपको पुरस्कार मिल जाएगा। ये गैबी फैरोजी की ही यूँ कहना कि चाहते हैं, ये क्रिकेट के चाहते हैं क्रिकेट को। वाइड बॉल का इशारा आ गया। वाइड बॉल, 2 गेंदें बची हैं, 2 गेंदों पे 2 सिक्सर जड़ते हैं तो गैबी फैरोजी की तरफ से 3000 रुपये का इनाम बल्लेबाजों के लिए वहां पर ये रिफर किया गया है अब थर्ड एम्पायर के लिए। थर्ड एम्पायर, अब इस वाइड गेंद को चुनौती दी गई थी टेक्नो स्पोर्ट्स के कप्तान द्वारा। तो थर्ड एम्पायर इस पर निगाहें रखते हुए, इज इट, ये क्या लीगल डिलीवरी है या वाइड है? ऑन फील्ड एम्पायर ने इसे वाइड घोषित करते हुए, और इट इज़ अ वाइड। तो ऑन फील्ड एम्पायर के साथ हम चलेंगे, वाइड का इशारा। लेकिन गैबी फैरो अभी भी यहाँ पर जो पुरस्कार है उससे चूक नहीं रहे हैं, हौसला अफजाई कर रहे हैं। गैबी फैरो जी की तरफ से 2 गेंदों पर 2 सिक्सर जड़ते हैं तो 3000 रुपये का इनाम दिया जाएगा बल्लेबाज को। हितेश पाटिल का बल्ला घुमा जोर से, लेकिन देखना है वहाँ पर रन आउट होते हुए। इस बार 0 पर आउट होंगे। ये 7वां विकेट गिरता हुआ। और अब देखना है अंतिम गेंद किस प्रकार की होती है। राकेश मात्रे जा रहे हैं, थोड़ा सा जल्दी जाएं राकेश। तो अंतिम गेंद है, अंतिम गेंद पर अब देखना कितने रन बन पाते हैं। फिलहाल यहाँ पर जो रन बने हैं वो हैं 37 4 ओवरों का मुकाबला, ग्रैंड फिनाले यूनिटी प्रीमियर लीग संस्करण 3
ऑर्गेनाइज्ड बाय सुपर बॉयज अंतिम पायदान पर है, एक पड़ाव दूर है। ये पहला इनिंग चल रहा है, पहली पारी चल रही है जिसमें जीएलएस मल्हार ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का निर्णय लिया। फलस्वरूप शुरुआती झटके लगे, वहां पर उभरने की कोशिश की गई। 10 रन की साझेदारी हुई, 10 रन पर 5 विकेट गिर गए, लेकिन उसके बाद विघ्नेश ने विघ्न डाला, अपने टेक्नो स्पोर्ट्स ओपोनेंट को वहां पर सेट होने नहीं दिया। इस बार ये कट शॉट होता हुआ 1 रन पूर्ण करते हुए दूसरे के लिए क्या निकलेंगे, तो जब तक गेंद को पिक की जाती, थ्रो किया जाता, थ्रो थोड़ा सा ऑकवर्ड होता हुआ, वाइड थ्रो होता हुआ 2 रन पूर्ण करते हुए तीसरे के लिए निकले थे, वहां तालमेल में कमी और 2 रन पूर्ण हुआ, तीसरा रन नहीं हुआ, 8वां विकेट गिरा। 2 रनों के सहारे स्कोर जा पहुंचा है 39 रनों पर। 39 इज द स्कोर और 40 रनों का टारगेट टेक्नो स्पोर्ट्स के लिए रखा गया है। 10 रन के औसत से बल्लेबाजी की शुरुआत करना है और आने वाले समय में किस अंदाज में टेक्नो स्पोर्ट्स बल्लेबाजी करते हैं, क्या टेक्नो स्पोर्ट्स टाइटल विजेता रहेंगे, क्या जीएलएस मल्हार अपनी गेंदबाजी के दमखम पर टेक्नो को बैकफुट पर रखेंगे, तमाम प्रश्न हैं जो उजागर करेंगे महाराष्ट्र की मधुर आवाज श्री मनीष पाटिल जी। धन्यवाद आशिष पांडे सर. आणि आता या सामन्याची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. गॅवी फेरो साहेबांची ती बक्षिसं आपण ऐकली आणि लगातार 4 चौकारांसाठी 4,000 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 4 चेंडू 4 षटकार 4,000. चला सामना सुरू करूया. पहिला डाव संपलेला आहे. सुरुवात थोडीशी अडखळत झाली टीम जीएलएस मल्हार स्पोर्ट्सची, पण विघ्नेश साखत तोडे यांनी संयम बाळगला आणि त्यांनी एका बाजूनं आपला डाव सुरू ठेवला आणि त्याचमुळे एक सन्मानजनक धावसंख्या जीएलएस मल्हार स्पोर्ट्सची स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 4 षटकांनंतर 39 बनवले आहेत आणि 40 धावा पूर्ण करायच्या 24 बॉल्समध्ये. आपण पाहतोय सुपर बॉयज प्रस्तुत युनिटी प्रीमियर लीग सीझन 3 आणि या तिसऱ्या पर्वाचा हा अंतिम सामना सुरू आहे. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय आणि पाहूया पहिल्या वर्षी कंदारी किंग्स, दुसऱ्या वर्षी ठाकूर 11 आणि तिसऱ्या वर्षी विजेता कोण असेल. 2 जागा त्या ठिकाणी आपण पाहतोय, पण एकच नाव पुढे येणार आहे. एका बाजूला टेक्नो स्पोर्ट्स आणि एका बाजूला जीएलएस मल्हार स्पोर्ट्स. अमर रेड्डी आणि आमिर दाफेदार हे 2 फलंदाज या रन चेससाठी सज्ज झालेले आहेत. आणि पाहूया पहिल्या षटकासाठी कबीर सिंग कुठल्या गोलंदाजाला आणतायत. आम्ही सर्व आमच्या स्पॉन्सरचा आभार व्यक्त करतो. टायटल स्पॉन्सर आहेत HP गॅस डिस्ट्रीब्युटरचे मिस्टर हेमंत शाह, मिस्टर यशल शाह. आमचे टी शर्ट स्पॉन्सर आहेत मिस्टर संजय पारेख, हेलिंग फार्मा. SSP 11चे मिस्टर जिग्नेश पारेख ज्यांच्या वतीने टॉस बॉक्स आणि ट्रॉफी सौजन्य प्राप्त झालेलं आहे. GT स्पोर्ट्सचे मिस्टर गिलबर्ट पुरकर, शॉन पुरकर आणि मिस्टर फ्रान्सिस बांड्या यांच्या वतीने बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी बॅट स्पॉन्सर झालेले आहेत. पाण्याची व्यवस्था मिस्टर बिपिन मिश्रा यांच्या वतीने केली गेली. आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. संघर्ष प्रतिष्ठान मिस्टर श्रीकांत यादव, मुर्दा मास्टर्स ग्रुप मिस्टर राजेश पाटील, मिस्टर जितू पाटील, मिस्टर विनायक माची, चौधरी पॅकेजिंगचे मिस्टर सोहनलाल चौधरी, मायसा फूडचे मिस्टर जमीर शेख आणि पांडवास ग्रुपचे मिस्टर दिनकर चौबे. सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि करूया या दुसऱ्या डावाची सुरुवात. पहिल्या षटकासाठी अभय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून स्ट्रायकर्स एंडला आमिर दाफेदार, नॉन स्ट्रायकर्स एंडला अमर रेड्डी. टेक्नो स्पोर्ट्सचा संघर्ष आपण मागच्या 2 दिवसांअगोदर पाहिला होता, ज्या ठिकाणी अमर रेड्डीने संध्याकाळचं सत्र अक्षरशः दणाणून सोडलं होतं आणि म्हणूनच तोच भरवशाचा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी आमिर दाफेदारची राहिलेली आहे. म्हणूनच या महत्त्वाच्या लढतीसाठी, महत्त्वाच्या क्षणांसाठी आमिर दाफेदार आपण पाहतोय जो स्ट्रायकर्स एंडला आहे. अभय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे, काऊ कॉर्नर आहे, सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे
थर्ड मॅन आहे बॅकवर्ड पॉईंट मुकेश चौधरी यांच्याकडून आमिर दाफेदार यांच्यासाठी बक्षीस आहे 3 षटकारांसाठी 5,000. धन्यवाद. चला आता आपण बक्षिसं या षटकानंतर पुन्हा एकदा अनाऊन्स करूया, कारण आता ती रिदम या षटकाची आपण प्रेक्षकांपर्यंत अपडेट्स देऊया. बॉलिंग ट्रॅकवर अभय तयार होतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेटनं आणि पहिल्याच बॉलवर स्वीप आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर आमिरचा विकेट. अभय मिळव आमिर दाफेदार बाद झालेत आणि आमिर शेख मैदानाच्या मध्ये पोहोचलेले आहेत. आमिरने सकाळच्या सत्रात चांगली फलंदाजी सादर केली होती. आमिर दाफेदार ज्यांचा जबाबदार खेळ या अंतिम लढतीत पाहायला मिळाला नाहीये. बी मध्ये आणि स्ट्रेट बॅटेड ते खूप चांगलं खेळतात, पण पहिल्याच बॉलवर फटका त्यांनी चांगला निवडला होता, पण ते एलिव्हेशन मिळालं नाहीये. सर्कल क्लिअर झालं नाहीये आणि बॅकवर्ड पॉईंटला आमिर दाफेदार जेल देऊन परतीचा प्रवास करताना पाहायला मिळालेले आहेत. आता नवीन फलंदाज आमिर शेख मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती सुरुवात सोपी बनवण्यासाठी मेहनत गोलंदाज अभयच्या वतीनं पाहायला मिळाली आणि आमिरला बाद केल्यानंतर तो जल्लोष अभयच्या देहबोलीवर पाहायला मिळाला, कारण त्यांनी जग जिंकण्याचा प्रयत्न केलाय. पहिली पायरी त्यांनी गाठलेली आहे, पण अजूनही प्रवास मोठा आहे या अंतिम लढतीचा आणि पाहूया तो प्रवास सुखकर कोणत्या संघाचा होतोय. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेटनं सज्ज होतात गोलंदाज अभय. स्ट्रायकर्स एंडला आमिर शेख. दुसरा बॉल आणि यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक तर खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि लगातार दुसरा विकेट. अभय बॅक इन ऍक्शन. फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ सेकंड इनिंग ऑफ फायनल. आमिरचा खेळ सुद्धा संपला. चला नवीन बॅटर पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन इज नेम प्लीज. अक्षय मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. चला ज्यांनी आता झेल टिपलेलं आहे त्यांच्यासाठी फ्रान्सिस बांडे आणि गॅवी फेरो यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. जरा क्षेत्ररक्षकाचं नाव कळवा ज्यांनी झेल टिपलंय आणि ते 100 रुपये आमच्या स्कोरवरकडून जमा आहेत, ते आपण कलेक्ट करायचं आहे. तर मुकेश चौधरी यांच्या वतीनं पूर्ण डावामध्ये 3 षटकार जो कोणी फलंदाज खेचणार आहे त्यांच्यासाठी बक्षीस आहे 5,000 रुपयांचं. तर आता पाहूया, त्याची गरज तर आहे, पण जशी सुरुवात मागच्या डावामध्ये GLS मल्हार स्पोर्टची झाली होती तसंच काहीतरी सेम टू सेम या डावात सुद्धा पाहायला मिळते. कारण एका बाजूला विघ्नेशने तो खेळ सांभाळला होता, पण आता टेक्नो स्पोर्ट्स या संघाकडून कोणता फलंदाज आहे जो तो खेळ सांभाळण्याचा प्रयत्न करेल. 40 धावा इतकंही मोठं आव्हान नाही आहे, कारण अजूनही प्रकाश आहे, आयडियल प्लेइंग कंडिशन आहे, पण तितकीच चांगली गोलंदाजी अभयच्या वतीनं पाहायला मिळाले. ब्रेस त्यांनी कंप्लीट केले. आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आले नाही आणि बंटाभाईकडून 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. कुठलाही गोलंदाज जर 3 विकेट्स मिळवतोय तर दिनेश पागधरे यांच्याकडून 2,000 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्या पायरीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अभय. ब्रेस कंप्लीट. हॅट्रिक बॉल राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी अभय. ऑन साइडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत तैनात. बॉलवर पोचतील वेगानं. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल मिसफील्ड झाले आणि मिसफील्ड झाल्यानंतर मग 1च्या बदल्यात 2 धावा सुद्धा मिळालेले आहेत आणि आता खऱ्या अर्थानं डाव सुरू झालेला आहे टेक्नो स्पोर्ट्स या संघाचा. धावफलकावर 2 धावा लावलेल्या आहेत. कॉन्फिडन्स प्रत्येक बॉलनंतर अभयचा वाढत चाललेला आहे, कारण जेव्हा सुरुवात तुमच्या वतीनं अचूक होते, नियंत्रणात होते, मग तुमच्या वतीनं तुमच्याच अपेक्षा वाढतात आणि त्याच अपेक्षांवर काम करत असताना आपण अभय यांना पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 3 चेंडूनंतर 40 धावांचा पाठलाग करताना टेक्नो स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 2 फलंदाज बाद 2 धावा. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल. आदिशी खेळताय, मग हात जळण्याची शक्यता आहे. आग आहे अभय, ती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आणि प्रतिस्पर्धी संघाची जाग आता येईल का? प्रतिस्पर्धी संघाची झोप आता उडवण्याचं काम या ठिकाणी अभयने केलंय. 3रा धक्का टेक्नो स्पोर्ट्स.
तीन फलंदाज बाद झालेले आहेत. या ठिकाणी थोड्याच वेळात आदरणीय गीता भरत जैन मॅडमचं आगमन होणार आहे. माजी आमदार मीरा भाईंदर. थोड्याच वेळात आदरणीय गीता भरत जैन यांचं आगमन होणार आहे. माजी आमदार मीरा भाईंदर, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खेळावर विशेषतः त्यांचं प्रेम आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन विविध आयोजकांना लाभलेलं आहे. त्यांचं थोड्याच वेळात होणार आहे आगमन. आदरणीय गीता भरत जैन यांचं थोड्याच वेळात होईल आगमन. पण तुर्तास पुन्हा एकदा वळूया या पहिल्या डावाकडे. लक्ष वेधलं तर 39 बनवले आहेत आणि विघ्नेशने जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते कॉन्ट्रीब्युशन दुसऱ्या डावामध्ये आता गोलंदाजांना ताकद देण्याचं काम करते. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, बॅटची थिक एज आणि बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. आता जे पाहिजे ते मिळते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे अजय आडेच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. तुमचं प्रस्थ जर मैदानात टिकवायचं असेल तर मग अस्वस्थ राहून चालणार नाही आणि तेच प्रस्थ टिकवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अजय आडे करतोय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर प्रेशर ॲब्झॉर्ब करून तो चौकार आपल्या संघासाठी जोडतोय. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. पुढचा बॉल अभयचा ओव्हर द विकेट. फोर्स केले, क्षेत्ररक्षक आहेत सनी, वाईड ऑफ लॉंग ऑफला पोहोचतील. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल दिला जात नाहीये. या अगोदर ज्या चुका झाल्यात त्या पुन्हा होऊ नये त्याचमुळे थोडी फलंदाज थोडंसं स्टेबल सिच्युएशनमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 40चा पाठलाग करताना टेक्नो स्पोर्ट्स हा संघ पोहोचतोय 7 वर 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्पर्धेचे आयोजक मिस्टर सचिन जैन, ज्यांची मेहनत आपण पाहतोय, पण आमच्या सर्व सदस्यांनी देखील तितकंच सहकार्य दिलेलं आहे. कल्पेश राजावत, विनोद तोगानी, अक्षय माची, शॉन पुरकर, वामशी देशवानी, वामसी देशवानी, जिग्नेश जैन, सुमित चौधरी, सोहन चौधरी, ललित जैन, मुकेश जैन आणि पूर्ण मेंबर्स आमचे सुपर बॉयजचे, त्यांचं खरंच सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्याचमुळे प्रत्येकाचं सहकार्य लाभल्यानंतर कुठेतरी एक यश मिळते आणि ती स्पर्धेचे यश पाहायला मिळते. तर सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर कबीर सिंग येत आहेत. कबीरने या सीझनमध्ये अष्टपिलू कामगिरी केलेली आहे. म्हणजेच गोलंदाजी करताना विकेट्स मिळवल्यात, फलंदाजी करताना धावा बनवल्यात. त्याचमुळे हे सीझन युनायटेड प्रीमियर लीगचं चांगलं राहिलेलं आहे कबीर सिंग यांच्यासाठी. आणि पाहूया आता या महत्त्वाच्या षटकामध्ये त्यांच्या वतीनं ते कॉन्ट्रीब्युशन मिळते का. कारण पहिल्यांदा जेव्हा आपण त्यांना पाहिलं तेव्हा ISPLमध्ये त्यांची एंट्री झाली होती. त्यानंतर तो 2 वर्षांचा अनुभव घेऊन ते विविध स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि आता खूप चांगला खेळ, गुणवत्तेचा खेळ कबीरचा पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाही आहे, बॉल जाईल सर्कलच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षक दूर आहेत, प्रयत्न करतायत हवा वाचवण्याचा. प्रयत्न करताना मात्र त्यांच्या शरीराचं संतुलन बिघडते, पण मात्र त्यांनी आपल्या संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा मिळत आहेत, 2ची वाढून धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 40चा पाठलाग, अजूनही 31 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 31 धावा. प्रेशर तर दोन्ही संघांवर आहे, कारण मैदानाच्या बाहेरून चर्चा करणं आहे सोपं, पण मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळ करणं वाटतं तितकं सोपं नाही. आणि त्याचमुळे तो दबावाचा खेळ या दोन्ही संघांच्या वतीने खेळला जातोय. प्रेक्षकसुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत की या पर्वाचा नेमका विजेता कोण ठरेल. त्या प्रश्नाचं उत्तर येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये प्रेक्षकांना मिळेलच. पण पाहूया सामना लास्ट मोमेंटपर्यंत जातोय का, जी अपेक्षा खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना प्रेक्षकांना आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आउट द विकेटनं सज्ज होतोय गोलंदाज कबीर. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत. ऑन साईडला परफेक्ट ऑन ड्राईव्ह अजय आडे. दबाव काय असतो शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाहीये. अजय आडेचा अफलातून षटकार. बॉल
पुढे पाठवला व्ही मध्ये खूप चांगले खेळतात अजय आडे आणि ते कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट त्यांच्यामध्ये ठासून भरलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये ते देत आहेत. काय जबरदस्त खेळ अजय आडेचा पाहायला मिळाला. एक चौकार एक षटकार त्यांच्या वतीनं संघासाठी मिळतो. धावसंख्या 15. पुढचा बॉल स्लाइस केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हर पॉइंटला बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. स्ट्राईकवर आता अजय आडे स्वतःला ठेवतात कारण त्यांना बॉल साईट होतोय. टायमिंग योग्य त्या पद्धतीने साधलं जातंय. गोलंदाजाला ओळखून फलंदाजी अजय आडेची पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या 17 झाली. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 23 धावांची गरज आहे. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी करायची असते मेहनत. ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये टेक्नो स्पोर्ट्स या संघासाठी अजय आडेने केले. कबीर सिंग जे कॅप्टन आहेत GLS मल्हार स्पोर्ट्सचे ओव्हर द विकेट. हलक्याने बॉलला चिप करायचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल कव्हर्सला पोहोचतोय डीपमध्ये. यावेळेस कुठलीच घाई न करता सिंगल कंप्लीट केले आणि पहिल्यांदा या डावामध्ये अमर रेड्डीला स्ट्राईक मिळालेली आहे. 10 बॉल्स नंतर अमर रेड्डीला पहिल्यांदा या डावामध्ये या अंतिम लढतीमध्ये स्ट्राईक मिळालेली आहे. धावसंख्या 18 झाली. जिंकण्यासाठी 22ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14 चेंडू 22 धावा. सामना रंगलाय. सामना जसा तुम्हा आम्हा सर्वांना हवा होता तसा घडलाय. जशी सुरुवात आजच्या वेळापत्रकाची झाली होती शेवटच्या बॉलपर्यंत आपण तो सामना पाहिला होता क्वालिफायर नंबर 1, तसाच हा सामना अंतिम लढत प्रेक्षकांना जागच्या जागी थांबून ठेवते, जागच्या जागी खेळून ठेवते. नेल बायटिंग मोमेंट जगण्याची संधी ही लढत प्रेक्षकांना देते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण डावखुरा फलंदाज अमर रेड्डी ज्याची दाहकता आक्रमकता या अगोदर युनिटी प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलेली आहे, त्यांना रोखण्यासाठी हातखंडे रचले जात आहेत. यावेळेस ऑनसाईडला फ्लिक करायचा प्रयत्न जरूर होता पण बॉल डायव्हर्ट झालाय. सिंगल कंप्लीट होते आणि लेग बाईची 1 धाव मिळते. 1 धाव वाढून धावसंख्या पोहोचते 19 वर. 19 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. मागच्या षटकाच्या तुलनेनं हे षटक चांगलं राहिले टेक्नो स्पोर्ट्स या संघासाठी कारण या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा गोळा केलेल्या आहेत आणि त्याचं क्रेडिट जाते अजय आडेला. शेवटचा बॉल खेळण्यासाठी अजय आडे स्ट्रायकर एंडला सज्ज आहे आणि पुन्हा एकदा कबीर या षटकाचा शेवटचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13. ऑकवर्ड स्टान्स फलंदाज अजय आडेचा पाहायला मिळाला. ऑनसाईडला फक्त बॉलला ढकलायचं होतं पण तसं काही जमलं नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे टेक्नो स्पोर्ट्स या संघाची 40चा पाठलाग करताना 19 धावा. आवश्यकता आहे 12 चेंडू 19 धावा. 12 बॉल्स अँड 19. 12 चेंडू 21ची गरज आहे. माफ करा 12 चेंडू 19 झालेत. 21ची गरज आहे. गॅबी फेरो यांच्याकडून बक्षीस लागूच आहे. 4 चेंडू 4 षटकार 4000. 4 चेंडू 4 षटकार 4000. मुकेश चौधरी यांच्याकडून 3 षटकार 5000. तसेच आमचे दिनेश पागदर यांच्यासाठी ऑडियन्ससाठी जो एका हातामध्ये कॅच कंप्लीट करतो ऑडियन्स कॅच 2000. तसेच दिलीप यादव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 बक्षिसं लागू आहेत. तर पुन्हा एकदा वळूया तिसऱ्या षटकाच्या दिशेनं. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 19 धावा झालेल्या आहेत. अडचण मोठी नसते, आपण विचार करून करून ती अडचण मोठी करतो. त्याचमुळे अडचणीला सोडवायचं असेल तर ती कृती महत्त्वाची आहे. पाहूया ती कृती आता फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते का कारण आता बॅलन्सिंग सिच्युएशन आहे दोन्ही संघांसाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तो म्हणजेच विघ्नेश साखतोडे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. यावेळेस फोर्स केलाय. मिड ऑफ नाही आहे, मिड ऑन नाही आहे. संधीचा फायदा उचलतोय फलंदाज अमर रेड्डी. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा कालावधी सुद्धा मिळाला होता. 1-1 2-2 धावा महत्त्वाच्या आहेत. या क्षणाला जेव्हा तुमच्या समोर एक टार्गेट सेट झालेलं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना अभ्यासपूर्ण फलंदाजी आता अमर रेड्डीची पाहायला मिळते. धावसंख्या 21, आवश्यकता 19ची. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. काय सामना चालला या 2 संघांदरम्यान आणि अशीच तर अपेक्षा असते अंतिम लढत चांगली व्हावी. अंतिम लढतीची चर्चा पूर्ण मीरा भाईंदरमध्ये व्हावी आणि म्हणूनच आता या 2 संघांनी मनावर घेतलंय आणि अंतिम लढत ही प्रेक्षकांच्या मनासारखी होते.
ऑन ड्राईव्ह आहे, गॅप आहे, क्षेत्राच्या त्या ठिकाणी दूर आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो वेगानं चपळतेनं त्या 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. 2ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 23 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. बॉल शिल्लक आहेत 10. पहिल्या 2 बॉलवर 2 डबल्स कंप्लीट केल्यात. अमर रेड्डी यांच्याकडे तगडा अनुभव आहे आणि तगडा अनुभव असताना या संध्याकाळी 17 मध्ये मोठे स्ट्रोक खेळताना ते विचार करतायत आणि जास्तीत जास्त गॅप शोधण्याचा सुद्धा. पण ही स्पर्धा विघ्नेशसाठी खूप चांगली राहिले, मग विथ बॉल असेल किंवा विथ बॅट. कटर्स आहेत विघ्नेशकडे, त्याचा वापर करतोय. एक डॉट बॉल महत्वाचा आहे आणि डॉट बॉलचा शोध आता विघ्नेश घेतोय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 17 धावांची. आदरणीय गीता भरत जैन मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. माजी आमदार मीरा भाईंदर शहर कार्यकालामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. मीरा भाईंदर साठी विविध योजना त्यांच्या वतीनं राबवल्या गेल्या आहेत. विकासाची कामं त्यांच्या वतीने केली गेली आहेत. पण या ठिकाणी कॉट बिहाइंड मोठा काटा बाजूला काढलेला आहे विघ्नेशने. अमर रेड्डीचा खेळ संपला. जैन यांचं माजी आमदार मीरा भाईंदर शहर नेहमीच खेळावर विशेषतः त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्यामुळे खेळांमुळे तरुण वर्ग एकत्र येतो आणि तरुण वर्ग एकत्र आला तर मग शहराचा विकास होतो. त्याचमुळे माजी आमदार आदरणीय गीताजी भरत जैन यांनी खूप चांगलं काम त्यांच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच नेहमीच आयोजकांच्या वतीनं जेव्हा जेव्हा ते निमंत्रण मिळते तर गीताजी आपला वेळ राखून ठेवतात. तर व्यासपीठावर आदरणीय गीताजी भरत जैन यांचं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वळूया या अंतिम सामन्याच्या पुढच्या अपडेट्सकडे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 23. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27ची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत महमूद. पहिल्याच बॉलवर उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली. बॅट आणि बॉलचा संपर्क, कॉट बिहाइंडची अपील स्वीकारली आणि महमूदचा खेळ पहिल्याच बॉलवर संपला. विघ्नेशच्या खात्यात आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. आहे 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. हा पुढचा बॉल जर आपण टेक्नो स्पोर्ट्सचा दृष्टिकोन पाहिला तर महत्त्वाचा आहे. संध्याकाळचा सत्र आहे आणि या शेवटच्या बॉलवर जर षटकार किंवा चौकार आला, सामना अंतिम षटकामध्ये पाहताना ती मजा प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येनं या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडानगरीमध्ये का आलेत तर उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत आणि ते क्रिकेट त्यांना पाहण्याचा मौका मिळाला आहे. त्याचं क्रेडिट जाते सुपर बॉईजला, मिस्टर सचिन जैन यांना, ज्यांनी जबरदस्त नियोजन मागच्या 5 दिवसांमध्ये या युनिटी प्रीमियर लीगचं केलेलं आहे आणि जी अपेक्षा संघ मालकांची होती ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे. खेळाडूंना एक उत्तम क्रिकेट खेळताना आपण पाहिलेलं आहे. मैदान अगदी सपाट, खेळपट्टी मातीची, फ्लॅट ट्रॅक आणि या 5 दिवसांच्या क्रिकेटच्या प्रवासामध्ये आपण कित्येक आठवणी सोबत घेऊन जात आहोत. पण अजूनही एका प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही आहे आणि ते उत्तर आपण शोधतोय. शेवटचे 7 बॉल्स आणि 7 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. शेवटचा बॉल विघ्नेशचा. विघ्नेश हे षटक चांगलंच सांभाळलंय. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 डबल खर्च केल्या, त्यानंतर आला डॉट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स विघ्नेशच्या या षटकामध्ये पाहायला मिळाले. विघ्नेश तयार. ओव्हर द विकेट.
कटर्स आहेत, कटरचा वापर त्यांनी केला. दरम्यान येतोय हा डॉट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते ती म्हणजे फक्त 23 वर. जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल्स आणि आवश्यकता आहे 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. सहा चेंडू 17 धावांची गरज आहे. चला बक्षीस बोला. दिलीप यादव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये. तसेच 3 चेंडू 3 षटकारांसाठी 3000. फॅबी आणि 1 विकेट, 3 बॉल 3 विकेट काढल्यावर 1000. चला धन्यवाद. गणेश भाऊ राई ग्रुपचे जे आहेत, जर टेक्नो स्पोर्ट्स जिंकला तर अजय आडे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस गणेश भाऊंनी दिलेलं आहे. आणि बंटाबाई कुठे आहेत? आता हे शेवटचं षटक आहे आणि प्रेक्षकांसाठी अजूनही बक्षीस चालू आहे. ज्या प्रेक्षकाने एका हातात झेल टिपला तर बंटा भाऊंकडून 2000 रुपये प्रत्येकाला. चला अजूनही ते बक्षीस चालूच आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर बंटा भाऊंकडून 2000 रुपये त्या गोलंदाजांना ते बक्षीस सुद्धा लागू आहे. आणि दिलीप यादव यांच्याकडून हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं बक्षीस. आणि अमाऊंट बंटा भाऊंनी वाढवलेली आहे. दिनेश पाटकर ज्या प्रेक्षकाने षटकाराला एका हातात झेललं, दिनेश पागदरे, बंटा भाऊ, 5000 रुपये त्या प्रेक्षकाला मिळतील. 17ची गरज आहे. ललित जैन यांच्याकडून बक्षीस आहे. 2 हातात जो प्रेक्षक झेल टिपेल 500 रुपये. ललित जैन यांच्याकडून 500 रुपये. चला पुढचा बॉल, शेवटचे 6 बॉल. आता पुन्हा एकदा बॅक टू द सिरियस बिझनेस. 6 चेंडू 17ची गरज. स्ट्रायकर्स एंडला अजय. पाहूया अजय होत्याचं नव्हतं करतोय का, जी क्षमता त्याच्याकडे आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पोहोचतोय आणि पहिल्याच बॉलवर अजय आडे बाद होतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. GLS मल्ला स्पोर्ट्स ची बाजू भक्कम. काही खेळाडूंना फक्त 5 मिनिटं मिळतात किंवा निवडक चेंडू मिळतात, पण त्या खेळाडूच्या प्रदर्शनाने पूर्ण संघ जिंकू शकतो. आदिलकडे तो मौका आहे. शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. टेक्नो स्पोर्ट्स या संघासाठी जर गुणवत्ता आहे मग ती लपवून का ठेवायची. आणि पाहूया तीच गुणवत्ता या उर्वरित चेंडूंमध्ये आदिल रैनीची पाहायला मिळते का. 5 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज. बॉलिंग ट्रॅकर बॉलर सज्ज होत आहे ते म्हणजेच राकेश मात्रे. फुल टॉस बॉल आउटसाइड एज. बॉल शॉट थर्डमॅनला अडवलाय. प्रयत्न चांगला आहे. 1च धाव मिळते. 1 धाव ऍड होते. जिंकण्यासाठी 16ची गरज. 16 रन्स ऑन बॉल रिक्वायर्ड टू विन इन 4 बॉल्स. 4 चेंडू 16ची गरज आहे. बक्षीस तुमच्यापर्यंत ती माहिती मी सातत्याने दिली आहे आणि पाहूया ती बक्षीस तुम्हाला मिळतील का. सामना जबरदस्त रंगलाय. शेवटचा सामना, शेवटचं षटक, शेवटचे 4 बॉल्स. बॉलर तयार. राकेश ड्राईव्ह केलंय. संपर्क तितका चांगला नाहीये. बॉल जातोय मागे लॉंग ऑनला. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल नाहीये. आदिलचा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. म्हणजे आता स्कोरिंग स्ट्रोक आलाच पाहिजे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 25 धावा. 3 चेंडू 15ची गरज. आता 4000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी दिलीप यादव यांच्या वतीनं. फॅबी यांच्याकडून 3 षटकारांसाठी 3000. फुल टॉस बॉल एरियल रूट देऊन डिस्पॅच करायचा होता. लॉंग ऑनला झेल टिपला आणि आदिलचा खेळ संपला. सामना झुकलाय GLS मल्ला स्पोर्ट्सच्या बाजूनं. हे काही प्रेक्षकांनी
मैदानाच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण कित्येक प्रेक्षकांना अशा मोमेंटला परत यावं सुद्धा लागतं. साक्षीदार आम्ही आहोत. 2 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पोहोचत आहेत, ते म्हणजेच 2 चेंडू बाकी आहेत आणि आवश्यकता 15 धावांची. आणि कौशलचा अटेम्प्ट होता, पण आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे या अंतिम लढतीचा. जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे की या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण. आणि आता पाहूया, फक्त आता शिक्कामोर्तब करणं बाकी आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 15 धावांची. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत आता शफी. आणि या तिसऱ्या पर्वाचा युनिटी प्रीमियर लीगचा विजेता ठरलेला आहे हिरो पाटील, मोनिश पाटील यांचा GLS मल्हार स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.